अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच संजय राऊतांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईहून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी ऐकल्यानंतर दुर्दैवाने ही बातमी ऐकावी लागल्याचं राऊतांनी म्हटलंय. या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात. आणि सामाजिक जीवनातला आजचा काळात सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार हे सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावे. पण दुर्दैवानं ही धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि अळणी. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो. दिलखुलास, रोखोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नाही. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग. श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल असं कधी मनात आलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून देणार आहेत ते म्हणतात. राज्याच्या प्रश्नांचा त्यांना अभ्यास, विशेषतः पाटबंधारे आणि या संदर्भात त्यांचा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम राहील. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आणि नंतर गेल्या 2-2.5 वर्षापासून त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल असं कोणाच्या ध्यानीमनी नाही. मी जे मगाशी म्हणालो की अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक